नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. आयुष्यातील सर्व समस्यांचे कारण हे तुमचे विचार असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. मित्रांनो, आज आहे 24 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 24 ऑक्टोबर म्हणजे आज जागतिक पोलिओ निर्मूलन दिन आहे. आजचा दिवस जगभरात जागतिक पोलिओ निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. पोलिओ हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा कोणताही उपाय नाही, मात्र योग्य वेळी लसीकरण केल्यास यापासून वाचले जाते. भारतातून पोलिओ हद्दपार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO या संघटनेने 2014 मध्येच जाहीर केले असले तरी 5 वर्षांच्या आतल्या बाळांना पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. पोलिओची लस जशी तोंडावाटे दिली जाते तशीच टोचण्याचीही पोलिओची लस निघाली आहे. या दोन्ही लशींचा पोलिओपासून संरक्षण देण्याच्या कामात महत्त्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे आजचा दिवस म्हणजेच 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक माहिती विकास दिन म्हणजेच वर्ल्ड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन डे असा देखील साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर 2000 रोजी थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. 6 डिसेंबर 2000 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्यजीव संरक्षण, नर्मदा बचाव आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. 24 ऑक्टोबर 1997 रोजी सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रीमियर इम्पेरियल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 24 ऑक्टोबर या दिवशी 1984 साली भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली. 1972 मध्ये दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना आजच्याच दिवशी सुरू करण्यात आली. उत्तर रोडेशियाला युनायटेड किंगडम पासून 1964 साली स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले. झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्टित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैऋत्येला मोझांबिक, दक्षिणेला झिम्बाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला अंगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कित्वे व नोंदा ही येथील प्रमुख शहरे आहेत. 1963 साली देशात आलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठ्या समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. तो दिवस होता 24 ऑक्टोबर. 1945 24 ऑक्टोबर या दिवशी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघांच्या जागी देशादेशांमधील युद्धे थांबवण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरवण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताने या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण अवलंबले. आपले कार्यक्रम राबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत. 1909 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅरिस्टर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसऱ्याचा उत्सव 24 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला होता. 1605 मध्ये मुघल सम्राट जहांगीरने आजच्याच दिवशी आग्र्याची गादी सांभाळली होती. 24 ऑक्टोबर 1926 रोजी केदारनाथ सहानी या सिक्कीमचे राज्यपाल आणि दिल्लीचे महापौर यांचा जन्म झाला. रासीपुरम कृष्णस्वामी तथा RK लक्ष्मण या व्यंगचित्रकार, 1971 चे पद्मभूषण विजेते,
1984 सालचे रेमन मॅगसेसे विजेते तसेच 2005 सालचे पद्मविभूषण विजेते RK लक्ष्मण यांचा जन्म 1921 मध्ये आजच्याच दिवशी झाला. आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म 1914 मध्ये झाला. लक्ष्मी S. स्वामीनाथन उर्फ लक्ष्मी सेहगल या पेशाने डॉक्टर होत्या. 1943 साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सेहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात. लीला उर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म 1910 मध्ये 24 ऑक्टोबर या दिवशी झाला. या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होत्या. भगवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांचा जन्म 1868 मध्ये झाला. ते औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायाम विषयक पुस्तकांचे कर्ते होते. दिल्लीचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर याचा जन्म 1775 मध्ये आजच्याच दिवशी झाला. डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लिव्हनहॉक यांचा जन्म 1632 मध्ये झाला. पार्श्वगायक मन्ना डे तथा प्रबोध चंद्र यांचे निधन 2013 मध्ये 24 ऑक्टोबर या दिवशी झाले. सीमा, बरसात, दो बिघा जमीन, देख कबीर रोया आदी चित्रपटांतील त्यांनी गाणी गायली होती. पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन 1995 मध्ये 24 ऑक्टोबर या दिवशी झाले. मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन 1992 मध्ये झाले. गंधवार्ता या त्यांच्या कथेला आशियाई अरबी आफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले होते. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना 1984 मध्ये केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. उर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन 1991 मध्ये आजच्याच दिवशी झाले. या प्रसिद्ध उर्दू लेखिका होत्या. त्यांचे शिक्षण अलीगड व लखनौ येथे झाले. त्यांनी BA BT झाल्यावर बरेली व जोधपूर येथे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईत शाळा निरीक्षकेचे व शाळा अधीक्षकेचे काम केले. 1942 साली त्यांचा विवाह शाहिद लतीफ यांच्याशी झाला. त्यांच्या घरचे एकूणच वातावरण वाङ्मयीन होते. त्यांचा भाऊ अझीम बेग हा एक प्रसिद्ध विनोदी लेखक होता. इस्मत चुगताईंनी उर्दू तसेच इंग्रजी व रशियन साहित्याचे विपुल वाचन केले होते. बर्नार्ड शॉच्या लेखनाने प्रभावित होऊन त्यांनी फसादी हे आपले पहिले नाटक लिहिले. आपल्या सुरुवातीच्या कथा अश्लील वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच फाडून टाकल्या, परंतु नंतरच्या कथांपैकी काही त्यातील धिटाई आणि वाङ्मयीन गुण यामुळे लोकप्रिय झाल्या. त्यांच्या लिहाफ नामक कथेवर लाहोरच्या न्यायालयात अश्लीलतेचा खटला भरण्यात आला. लिहाफ या कथेतल्या आपल्या लेखनात त्या लैंगिक प्रसंगांचे व अनैतिक संबंधांचे निर्भीडपणे चित्रण करतात. मध्यमवर्गीय मुस्लिम युवतींच्या मानसिक अवस्थेचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आणि सखोल आहे. बहुबेटिया मध्ये आपल्या विवाह पद्धतीचा उपहास करून वैवाहिक संबंधातील विसंवादाची सूचक मीमांसा त्यांनी केलेली आहे. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि व्याजोक्तीपूर्ण सूर यामुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन करणारे टायको ब्राहे यांचे निधन 1601 मध्ये 24 ऑक्टोबर या दिवशी झाले. मित्रांनो, हे होते 24 ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.